प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजे 6 फेब्रुवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात. येणाऱ्या भागामध्ये मस्त ट्विस्ट रंगणार आहे. सौमित्र सारंगला समजून सांगायला जातो की ऐश्वर्याचं ऐकत जाऊ नको, तर सारंग त्यालाच उलट बोलतो आणि म्हणतो, अरे मी माझ्या बायकोचं ऐकतो तसं तू नाही का तुझ्या बायकोचं ऐकत, अवंतिकाचं ऐकतोस ना तू. त्यामुळे सौमित्रच्या लक्षात आलंय की आपण जे करतोय ते वेडेपण आहे. सारंगला समजवणं म्हणजे डोक्यावर दगड आपटण्यासारखं आहे. आता इकडे जानकी आणि ऋषिकेशने ठरवलंय की आता ही स्पर्धा एकत्र प्रेमाने आणि ताकदीने जिंकायची आहे. तर झालंय असं, सुरुवातीपासून बघा, काल तुम्ही पाहिलं होतं ऋषिकेश चिडलाय जानकीवर आणि आता तर जानकी आणि ऋषिकेशची बदनामी झाली आहे त्या स्पर्धेमध्ये. सगळेजण म्हणत असतात की आम्हाला वाटलं, म्हणजे ते स्पर्धक असतात ना तिथले, ते म्हणतात आम्हाला बाई वाटत होतं तुम्ही खूप मेहनतीने जिंकताय, मग मेहनतीने हे सगळं खेळताय. जानकी सगळ्यांना सांगत असते आम्हाला फसवलं गेलंय हो, आम्ही असं काही केलेलं नाहीये. जानकी इतकं जीव तोडून सगळ्यांना सांगतेय तेव्हा बघा सौमित्र आणि अवंतिकाला फार वाईट वाटतंय बाई. आता हे जरा ओव्हर वाटलं प्रेक्षकांनो. तिथले काही स्पर्धक आहेत ना, ते विचारतात ऐश्वर्याला, काय हो ऐश्वर्याताई नेमकं काय झालं होतं. आता ऐश्वर्याला तर निमित्तच हवं होतं. ऐश्वर्या मग तिथे सगळ्यांना सांगायला लागते, अहो ही जानकी आहे ना भलती आगव आहे, अहो हिने काय केलं, काल घरी कोणी नाहीये याचा फायदा घेतला आणि आली, आम्हाला पैसे दिले हिने, मुद्दाम केलं हो, आम्ही ही स्पर्धा हरावी म्हणून लाच देत होती ही आम्हाला. आता ती जेव्हा असं बोलते तेव्हा सगळ्या गावामध्ये लगेच चर्चा रंगायला लागली आहे. हे ऐश्वर्याचं बोलणं ऐकून या ओवीला आणि गुलाबला जास्ती धक्का बसलाय आणि या सगुणाला. ऐश्वर्या पुढे म्हणते कशी, या बाईला असं वाटलं की हिचे पैसे घेऊ आम्ही आणि ही स्पर्धा हरू, आम्ही हिच्यासारखी आणि हिच्या नवऱ्यासारखी चीप नाही आहोत हो. आता जसं जसं ऐश्वर्या अपमान करते तसं तसं ऋषिकेशला खूप त्रास होतोय. ऐश्वर्या म्हणते आम्ही डायरेक्ट जजेसकडेच कंप्लेंट केली यांची. अहो असंच चालू राहिलं तर कसं चालेल, बघा ना स्वतःला जास्तीच ओव्हर स्मार्ट समजते ही बाई. आपण सगळेजण किती मेहनत करतो आणि हे सरळ सरळ चिटिंग करून जिंकताय हो. अहो अशी चिटिंग करून हे 25 लाख रुपये घरी घेऊन जातील आणि आपण काय शाल आणि नारळ घेऊन घरी जायचं का. नाही हो नाही, असं नाही करायचं आपण. अहो तुम्हा सगळ्यांना सांगते मी सरळ कंप्लेंट करून टाकली या लोकांची. आता त्यातली एक बाई म्हणते, पण जानकीताईंना कशाला जायची गरज होती यांच्या घरी, शिस्तीत गेम खेळत बसायचं ना. आता तो माणूस म्हणतो, ऋषिकेश दादा तू असं काही करशील असं वाटलं नव्हतं आम्हाला. आता एवढी बदनामी झाल्यावर कोणालाही त्रास होईल ना प्रेक्षकांनो. ऋषिकेश चिडतो आता जानकीवर आणि म्हणतो, बघ जानकी काय होऊन बसलंय हे. जानकी आज तुझ्यामुळे मला लाज आणलीस काय हे. अगं तू तिथे गेल्यामुळे आज आपल्या चारित्र्यावर संशय घेतला जातोय. आता का केलंस हे सगळं, का फसवलंस मला. आता ऋषिकेश एवढ्या जोरात त्या ड्रामवर हात मारतो की त्या ड्राम मधलं पाणी बाहेर सांडतं. आता जानकी म्हणत असते, ऋषिकेश नका ना अहो चिडू, अहो तुम्हाला त्रास व्हावा, त्रागा व्हावा तुमचा, हेच तर त्या ऐश्वर्याला हवंय. अहो चिडचिड करू नका, ती मुद्दाम करते हे सगळं. अहो असं काय करताय ऋषिकेश, आपल्या हातातनं चूक व्हावी असंच तिला वाटतंय. ऋषिकेश जानकीचं काही ऐकून घ्यायलाच तयार नाहीये. तो म्हणतो चूक तर झालीच ना, त्यामुळे शिक्षा आपल्यालाच मिळतीये. ऐश्वर्या बघा कशी मजा घेते या दोघांच्या भांडणाची. आता ऋषिकेश म्हणतो, खड्ड्यात गेला आता सगळं, मला आता कशाशी घेणं देणं नाहीये. आता ऋषिकेश असं बोलत असतो तेव्हा ही ऐश्वर्या आणि सारंग कान टवकारतात. ऋषिकेश म्हणतो, आता या खेळात मला स्वतःला सिद्ध करून दाखवेलच. अशा प्रकारे ऋषिकेशने स्वतःच्या इगोला जिंकू दिलंय प्रेक्षकांनो आणि जानकीवरती अविश्वास दाखवलाय, त्याची शिक्षा त्यालाच मिळाली आहे. आता हा ऋषिकेश म्हणतो, नाही या ऐश्वर्या आणि सारंगची जिरवली ना तर नावाचा ऋषिकेश नाहीये मी. ऐश्वर्या त्याला म्हणते, ए ऋषिकेश वाढ बघ, आला मोठा जिरवणारा. काय अरे तुरे करते प्रेक्षकांनो मोठ्या दिराला. अवघडच आहे बाबा ही बाई. आता स्पर्धेला सुरुवात झाली आहे. त्यांनी टायमर वगैरे लावलंय. आता 3, 2, 1 असं टायमर लावलंय. आता इथे ना प्रेक्षकांनो तुम्हाला थोडी मजा पण येईल आणि कधी कधी बोरही होईल, कारण आता ही जानकी ऋषिकेशच्या खूप मागे मागे करतेय आणि साहजिक आहे जानकीचं वागणं. आता जानकी त्याला म्हणत असते, अहो असं काय करता ऋषिकेश, अहो थांबा ना, आपल्याला कोऑर्डिनेशनने गेम खेळायचा आहे. पण आता ऋषिकेश काही तिचं ऐकत नसतो. या दोघांची जरा धावपळ त्यांनी दाखवली आहे. ऋषिकेश त्याचं पाणी घेत असतो आणि त्या ड्राम मध्ये जाऊन टाकत असतो, त्यामुळे या दोघांचा खूप वेळ वाया जात असतो. आणि कसं असतं, तिकडनं म्हणजे बायकोने पाणी द्यायचं, इकडनं नवऱ्याने टाकायचं, असं कोऑर्डिनेशन आहे. पण नाही, ऋषिकेश मात्र एकटाच पाणी भरतोय. जानकीला तो भावच देत नाहीये. आता ओवी बिचारी खूप अपेक्षा ठेवून असते तिच्या आई वडिलांकडनं. जानकी सारखी म्हणत असते, असं काय करताय ऋषिकेश, ऐका ना माझं. अहो ती ऐश्वर्या मुद्दाम करते. पण ऋषिकेश तन फन करू लागलाय. त्याला इतका संताप झालाय. खरं तर ऋषिकेश त्याच्या जागेवर बरोबर आहे. अशा वेळेला
म्हणजे राग येणं साहजिक आहे त्याला, कारण जानकीने त्याचं ऐकलं नव्हतं, पण तरी सुद्धा थोडं वेळेचं भान ठेवायचं असतं असं म्हणेल. पण ते त्याचं त्याला लक्षात येतं, पण जरा उशीर होतो. बघा काय झालंय, आता या दोघांची झटापट चालू असते तेव्हा ऐश्वर्या या दोघांची खूप मजा घेत असते. हा जो म्हणजे सीन आहे ना बराच रंगवलाय त्यांनी. अवंतिका आणि सौमित्र दोघांना दिसतंय की ऋषिकेश जानकी भांडतायत, त्यांचा जीव थोडा थोडा होतोय, पण ऐश्वर्या आणि सारंगला मात्र सॉलिड मजा येते. थोडक्यात काय बम मजा आली त्यांना. पुढे बघा काय झालं. आता या गुलाबचा आणि ओवीचा जीव थोडा थोडा होत असतो. सारंग आणि ऐश्वर्या दोघे एकमेकांकडे बघत असतात आणि विचार करत असतात कसं भांडण लावलं आपण, मज्जा. आता ही जानकी ऋषिकेशच्या हातातनं बादली घेत असते. ऋषिकेश काही बादली सोडायला तयार नसतो एका पॉइंटला आणि या दोघांमध्ये झटापट होते आणि ऋषिकेशच्या हातातली बादली पडते खाली आणि जानकीच्या हातात बादली तशीच राहते. आता ते जजेस म्हणतात बापरे हे सगळं अवघडच झालंय, काय हे. आता जानकी त्याच पाण्यावरनं निसटत असते तेव्हा ऋषिकेश तिला सावरतो. ऐश्वर्या हे सगळं बघतच राहते. आता काहीही झालं तरी या दोघांची बॉन्डिंग काही कमी होत नाही हे तितकंच खरं आहे, म्हणजे ऋषिकेश आणि जानकी मधली. जानकीने पूर्ण एफर्ट घेतलेत ऋषिकेशला समजून सांगण्यासाठी आणि त्याचा उपयोग झाला शेवटी. ऋषिकेश जानकीला असं सावरतो तेव्हा सगळे गावकरी शिट्ट्या वाजवायला लागतात आणि टाळ्या वाजवायला लागतात. अवंतिका आणि सौमित्र खुश झालेत आणि ओवी तितकीच जास्ती खुश झाली की चला आपल्या आई बाबांचं पॅचअप झालं फायनली. आता बघा प्रेक्षकांनो, सारंग आणि ऐश्वर्या मात्र पांढरे पडलेत. ऋषिकेश आता जानकीकडे सारखा बघू लागतो आणि त्याला कळतं आपलं चुकलंय, आपण आपल्या बायकोशी खूप त्रागा करून वागतोय. दोघे जण एकमेकांकडे खूप प्रेमाने बघताना दाखवलेत त्यांनी आता. आणि हे सगळं होत असताना सारंग आणि ऐश्वर्या मात्र जलस फील होत आहेत. आता जानकी पुन्हा माफी मागते ऋषिकेशची आणि म्हणते सॉरी ऋषिकेश, आज माझ्यामुळे तुम्हाला मान खाली घालावी लागली, खरंच सॉरी ऋषिकेश. आता ओवीला खूप छान वाटतंय, चला आपल्या आईबाबांचं पॅचअप झालं. ओवीचा चेहरा त्यांनी बराच वेळ दाखवलाय. आता ऋषिकेश तिला म्हणतो नाही जानकी बस, आता सॉरी म्हणू नकोस. आता जेव्हा ऋषिकेश असं बोलतो तेव्हा ऐश्वर्याच्या अंगाची लाही लाही झाली आहे. आता हे दोघं पुढे काही बोलणार तेवढ्यात ते जजेस आणि ते अँकर आहेत ना आपले अंशुमन विचारे, तर ते म्हणतात चला आता थरार बराच रंगलाय पण आपली वेळ महत्वाची आहे, टायमिंग महत्वाचं आहे, शेवटचा 1 मिनिट बाकी आहे स्पर्धेचा, चला 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 लवकर करा. ते जेव्हा असे अनाऊन्स करत असतात तेव्हा जानकी आणि ऋषिकेश दोघे एकमेकांकडे प्रेमाने बघतात आणि जानकी तिच्या म्हणजे पदराचा आता असं कमरेला खोसते तो पदर आणि लगेच पटापट दोघे बादल्याने पाणी भरायला लागतात आणि ऑलमोस्ट हे दोघं जण दुसऱ्या क्रमांकावर आलेत बरं का प्रेक्षकांनो. थोडक्यात हुकले बिचारे. अवंतिका आणि सौमित्रने पण खूप एफर्ट घेतलाय आणि पुन्हा एकदा शेवटचे 1 मिनिट या दोघांचा थरार त्यांनी रंगवलाय. आता पुढे बघा, फायनली त्यांनी शिट्टी वाजवली आहे की वेळ आता थांबलेली आहे. सौमित्र आणि अवंतिका यांनी पण भारी खेळलाय प्रेक्षकांनो हा गेम. बाकीचे स्पर्धक सुद्धा अधूनमधून ते दाखवतच होते. तर पुढे बघा, फायनली ऐश्वर्या फार भारी पळते प्रेक्षकांना. साडीवर पळायची प्रॅक्टिस चांगली केली ऐश्वर्याने, चिटिंग करून का होत नाही पण पळाली बिचारी. एक गंमत. तर पुढे बघा, जानकीने अशा प्रकारे तिचा ड्रम बराच भरलाय. आता बघा सारंग दमून गेलेला असतो पाणी भरून भरून. शेवटी ते शिट्टी वाजवतात आणि म्हणतात आता वेळ संपलेली आहे. सगळेजण स्पर्धकांसाठी टाळ्या वाजवतात आणि आता प्रत्येकाचं पाणी बघितलं जातंय, कोणी किती पाणी भरलंय ड्राम मध्ये आणि स्पर्धक कोण जिंकलंय आणि स्पर्धेचा निकालही लगेच जाहीर करतात. आता बघा पुढे विचार आणि विनिमय करून आता ते सगळेजण निकाल लावतात आणि अंशुमन विचारे यांच्या हातात आता निकाल आलेला आहे. ती चिठ्ठी दिसते ना हातामध्ये. मग आता अंशुमन विचारे म्हणतात चला आता मार्क माझ्या हातात आले आहेत. श्री आणि सौ यांचा कोऑर्डिनेशनचा राऊंड असल्यामुळे एक जोडी आता सक्सेसफुल ठरलेली आहे. कमी वेळात जास्तीत जास्त पिंप भरून त्यांनी आपलं नाव विजेत्या ट्रॉफीवर कोरलंय. ती विजेती कपल आहे सारंग आणि ऐश्वर्या रणदिवे. आता या दोघांचं नाव अनाऊन्स झाल्यानंतर ऋषिकेशने पटकन डोळे मिटलेत आणि आता जानकीने सुद्धा. काय आहे ना प्रेक्षकांनो, आता कधी हे हारलेले दाखवतील कधी ते जिंकलेले दाखवतील, पण शेवटी ना जानकी आणि ऋषिकेश दोघंच ही स्पर्धा जिंकणार आहे. कारण शेवटी यांचे गुण जास्ती होतील आणि ऐश्वर्या ऋषिकेशचे कमी होतील. ते आई कुठे मध्ये नाही का त्यांनी थरार रंगवला होता, ते शेवटी ती संजना काहीतरी करते कुटाने मग तिचा व्हिडिओ व्हायरल करतात, ते तसंच काहीतरी या स्पर्धेत होणार आहे प्रेक्षकांनो, असा माझा फुल अंदाज आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून याबद्दल नक्की कळवा. जानकी आणि ऋषिकेश दोघंही आता निराश होऊन एकमेकांकडे बघतात, पण डोंट वरी, त्या दोघांनी ठरवलंय की आता जिद्दीने पुढे स्पर्धा रंगवायची आणि जिंकायचंच. सौमित्र आणि अवंतिकाला फार वाईट वाटलंय बाई, पण सारंगला मात्र खोटं बोलून उद्धटपणे बोलून ही स्पर्धा जिंकल्याचा जास्ती आनंद होतोय.
ते अंशुमन म्हणतात प्रयत्न आणि चिकाटीने याच जोडीने बाजी मारली आहे. आता यानंतर पहिले रनरअप आहेत सौमित्र आणि अवंतिका रणदिवे. आता अवंतिका स्माइल करते. चला दुसरा नंबर या दोघांचा आलाय. आणि पुढे म्हणतात ते की सांगायला दुःख होतंय, म्हणजे काल आपल्या जोडीने जो हंगामा केला होता ती जोडी या वेळेला कमकुवत ठरलेली आहे. या वेळेला अगदी शेवटची जोडी आहे ती म्हणजे ऋषिकेश आणि जानकी रणदिवे. झालं प्रेक्षकांनो, म्हणजे 3 नंबरला का असे ना जानकी ऋषिकेश आले ना. आता जानकीच्या डोळ्यात टचकन पाणी आलंय. आता पुढे ते अंशुमन म्हणतात सारंग आणि ऐश्वर्या ही 2 गुण मिळवून ही जोडी पहिल्या क्रमांकावर आहे. आता हा गुण सुद्धा जानकी ऋषिकेशचाच यांनी चिटिंग करून घेतलाय ऐश्वर्या आणि सारंगने. प्रेक्षकांनो काय शेवटी जे चिटिंग खेळतात ना ते रोताडी गेम त्यांचा रोताडीच राहतो. असो, आता ओवी पटकन तिच्या आईजवळ येते आणि त्या आईला म्हणते तिच्या, काय ग आई तुम्ही दोघं जण का भांडत होतात? तुम्ही दोघांनी ही स्पर्धा जिंकली असती जर भांडले नसतात तर. का भांडण केलं बाबा तुम्ही आईशी? ओवी जेव्हा तिच्या आई वडिलांशी बोलत असते ना तेव्हा ऐश्वर्या ती बादली हातात घेऊन नाचत असते बरं का प्रेक्षकांनो. आणि मनात विचार करत असते काही करगत जानकी, मी या स्पर्धेत तुला जिंकूच देणार नाहीये का जानकी. आता ओवी जेव्हा तिच्या आईला असा प्रश्न विचारते तेव्हा जानकी तिच्या समोर जाते बरं का आणि म्हणते कशी, अगं ओवी बाळा तू काही बोललंस ना तरी काही फरक पडणार नाहीये. अरे 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 आपलीच मुलगी आपल्याच आई वडिलांना समजवते, शहाण्यासारखं वागा, भांडू नका. शी 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 किती लाजिरवाणी गोष्ट आहे ना ही. ऐश्वर्या मुद्दाम तिथे जानकी आणि ऋषिकेशला जाऊन डिवसते आणि ओवीला म्हणते, काय गो ओवी कशाला समजवत बसते तुझ्या आई वडिलांना, ते कशाला ऐकणार आहेत तुझं? नाही ऐकणार ते. अगं भांडणारच आहेत ते अजूनही, बघ कसे हरले भांडल्यामुळे आणि परत आता ते हरतच राहणार आहे. सारंग नुसता ऐश्वर्याकडे बघतो बर का. तिथे ऐश्वर्या किती द्वेषाने बोलते. ऐश्वर्या म्हणते हा गेम नाही, पूर्ण स्पर्धा हरणार आहे तुझे आई वडील. असं बोलून ऐश्वर्या तिथून निघून जात असते. तेव्हा ओवी म्हणते, ए ऐश्वर्या आंटी तू असं का वागते ग? माझ्या आई वडिलांनी तुझं काय बिघडवलंय? आता लगेच जानकी म्हणते, नको नको ओवी असं बोलू नकोस बेटा. आता ऐश्वर्या म्हणते, अगो बोलू दे जानकी, मनातलं बोलते ओवी. आणि तसंही लहान मुलं नेहमी खरंच बोलतात नाही का. सारंग तरी पण नुसता मठ्ठसारखा उभा आहे. आता ऐश्वर्या ओवीला म्हणते, इकडे 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 ये ग. अगं तू काय विचारत होतीस मला की तुझ्या आई वडिलांनी माझं काय बिघडवलंय हो ना. ओवी तिच्या समोर आलीये तेव्हा ऐश्वर्या तिच्याशी अशी वाकून बोलते आणि म्हणते कशी, अगं तुझ्या आई वडिलांनी माझं खूप काही बिघडवलंय ओवी, तुला ऐकायचंय का काय काय बिघडवलंय ते? असं बोलतेच्या बोलते पुन्हा म्हणते, इथे काय फुकट बसले काय मी? तुमच्यावर घालवायला काय वेळ आहे काय माझ्याकडे? मग कशाला बोलते बाई तू इतका वेळ? जायचं ना चुपचाप. पुन्हा ऐश्वर्या म्हणते, अगं तुला विचारायचं असेल तर तुझ्या आई वडिलांना विचार ना, ते तुला अगदी व्यवस्थित सांगतील. म्हणजे त्या दोघांमधली भांडणं संपली तर सांगतील तुला. बघा प्रेक्षकांनो, आता ही जेव्हा बोलते ऐश्वर्या तेव्हा जानकी आणि ऋषिकेशच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बघा. ऐश्वर्या म्हणते, काय ग काल तुझे आई बाबा फार हसले होते ना माझ्यावर. तुझी आई काय म्हणली होती की आमच्यातला विश्वास तोडूच शकत नाही कोणी, तर आम्हाला कोणी तोडू शकत नाही. काय झालं बघ बघ, तुझ्या मायचं कंबरड मोडलं ग ओवी, कंबरड मोडलं तुझ्या आईचं. कसं बोलते प्रेक्षकांनो ही, असं बोलावं का ओवीशी? आता बघा म्हणते कशी, तुझ्या आई वडिलांचं जे लाजवाब कॉम्बिनेशन होतं ना, तर अशा टाळ्या वाजवल्या सगळ्या मुळशी गावानं तुझ्या आई वडिलांना. म्हणजे टाळ्या वाजून पण दाखवते ती आणि म्हणते, तुझी आई खूप लेक्चर देते ना ग सगळ्यांना. तुला पण म्हणत असेल ना चांगलं वागायचं नेहमी, जे चांगलं वागतात त्यांच्यासोबत चांगलं होतं, जे वाईट वागतात त्यांच्यासोबत वाईट होतं. आता ऐश्वर्या असं बोलत असते तेव्हा सारंग मागून हसतोय बरं का लिटरली. आता ऐश्वर्या पुढे म्हणते, तुझे आई वडील आमच्या सोबत वाईटच वागले गो ओवी, आता यांचं चांगलं कसं होणार? जे होईल ना यांचं ते वाईटच होईल. ऐश्वर्या दात खाऊन असं बोलते. आता ओवी तिच्याकडे बघतच राहते. ऐश्वर्या म्हणते, सांग तुझ्या आई बाबांना सांग की ही स्पर्धा आहे ना त्यांच्या हातातनं गेली आता. आता जानकी सगळं शांतपणे आधी ऐकून घेते. ऐश्वर्या जेव्हा असं बोलते ना तेव्हा सारंगला फार आनंद होतो. आता ऐश्वर्या चुटक्या बिटक्या वाजवते जानकीला आणि म्हणते, ही स्पर्धा तुझ्या हातातनं गेली जानकी, असं म्हणून तिथून ती निघून जात असते. आता पण मात्र जानकी तिला अशी जाऊ देईल का? जानकी तिचा बारीक हाताने ऐश्वर्याचा जाड दंड असा पकडते आणि म्हणते, ए ऐश्वर्या थांब. काय ग ऐश्वर्या, कसं वागावं कसं बोलावं हे तुला कळत नाही, पण लहान मुलांशी कसं बोलावं याचं पण तुला काही भान नाही ना? तुला देवाने अक्कलच दिली नाही का ग ऐश्वर्या, कोणासमोर काय बोलावं ते? आता ऋषिकेश तिच्याकडे रागाने बघतोय. जानकी बोलताना अशी रागाने बघते. जानकी पुढे म्हणते, कुठली स्पर्धा आणि कुठला खेळ ग ऐश्वर्या? अजून खेळ संपलेला नाहीये, कारण अजून आम्ही जिंकलेलोच नाही आहोत. तुला तर आता मी दाखवते ग, थांब जरा.
माझा गुण आणि माझं सर्वस्व तू जे काही फसवून मिळवलंयस ना, ते सगळंच्या सगळं मी परत मिळवणार आहे ऐश्वर्या. आणि तू फक्त पाहत राहशील. तू मिळवलेलं सगळं आता पाण्यात जाणार आहे. आणि म्हणूनच परत वर येणारे तो आमच्या दोघांचा आत्मविश्वास तू बघत राहशील ऐश्वर्या. आमची हिम्मत, आमची एकी, असं म्हणून ती ऋषिकेशचा हात हातात घेते आणि ऐश्वर्याच्या समोर करते. ऐश्वर्या कंटाळा आल्यासारखं ऐकतीये. आणि आता बघा, सौमित्र, अवंतिका, गुलाब, सगुणा सगळे बघत राहतात. आता ऋषिकेश आणि जानकी दोघंही असे एकमेकांचा हात हातात घट्ट धरतात. आणि जानकी म्हणते, ऐश्वर्या ऐकून घे, आम्हा दोघांना कोणीही तोडू शकत नाही. तू इथे आम्हाला हरताना पाहिलंस, पण हरताना आम्ही जिंकलोय हे नाही पाहिलंस तू ऐश्वर्या. ऋषिकेशने माझा हात घट्ट धरला होता आणि ऋषिकेश माझा हात कधीही सोडणाऱ्यातले नाहीयेत. आता जरी आम्ही हरलो ना, तरी आम्ही तुझ्या नाकावर टिचून आघाडी केव्हा घेऊ ना हे तुला कळणार पण नाही ऐश्वर्या. अरे यार, भारी बोलली ना प्रेक्षकांना जानकी. जानकी के लिए एक एक लाइक तो बनता है. जानकी लाखाची एक बात बोलते आता ऐश्वर्याला आणि म्हणते, खरा खेळ आणि खरी जी काही आपली लढाई आहे ना, ती आमच्या लक्षात आहे आता ऐश्वर्या. आणि आता लक्षात ठेवायचं तू सुद्धा, जे आमच्या लक्षात आहे. ऐश्वर्या कन्फ्यूज झाली असेल ना, असो, पण आता जानकीने तिला जबरदस्त शब्दात धमकवलंय हे तितकंच खरं आहे. आता सगळेजण ऐश्वर्याकडे बघतात. ऐश्वर्या मात्र आता पुन्हा एकदा म्हणजे तिची हार होतीये हे तिला दिसतंय. पण आता जानकीने ऋषिकेश आणि ओवीचा हात धरलाय आणि अशी ऐश्वर्याच्या नाकावर टिचून हात धरून तिच्या नवऱ्यासोबत तिथून निघून जाते. ऐश्वर्याचा खरा संताप हाच आहे प्रेक्षकांनो, की तिला तिच्या नवऱ्याचं सुखच मिळत नाहीये. तिला सौमित्र हवा होता पण मिळाला सारंग, त्यामुळे ती हा सगळा नायनाट करतीये रणदिवेचा. जानकीच्या नशिबामध्ये हे दोन्हीही सुख आहेत, त्यामुळे ते ऐश्वर्याला सहनच होत नाही मुळी. त्यामुळे प्रेक्षकांनो, ऐश्वर्याची अशी तडफड होते. पण मजा येते ही मालिका बघायला, हो की नाही? अगदी इंटरेस्टिंग आहे, ट्विस्ट आणि टर्न आहेत. बाकीच्या काही गोष्टी दुर्लक्षित करा. मालिका आहे शेवटी, मनोरंजन म्हटल्यावर इकडचं तिकडे होणारच, पण मजा येते ना बघायला. मग चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो, कारण आता अजूनही बरेच मस्त मस्त ट्विस्ट या मालिकेत येणार आहेत. छान वाटला हा भाग तर लाईक नक्की करा आणि कसा वाटतोय कमेंट करून सांगा. तर आता अशा पद्धतीने जानकी ऐश्वर्याचा हारून सुद्धा ऐश्वर्याचा पाणउतारा करून तिथून स्पर्धेतून निघून जाते. पण आता हा सीन मजा येणार आहे तुम्हाला बघायला. बघा, आता आजीबाई तिथे येतात नानांच्या खोलीत आणि या सुमित्राबाईंना म्हणतात, अगं ए सुमित्रे, अगं तू इथेच होय, हे घे, सर्वप्रथम हा पेढा घे. अगो घरभर शोधते ग मी तुला. सुमित्राबाई म्हणतात, अगो का शोधत होती साई? आता आजीबाई म्हणतात, अगं का म्हणजे काय सुमित्रे, पेढा घे, हा आणखीन एक पेढा घे, नाना साहेबांना दे. मग सुमित्राबाई म्हणतात, अगं आई पेढे का वाटतेस तू? मग आजीबाई म्हणतात, अगं आजच्या फेरीमध्ये सारंग ऐश्वर्या प्रथम आलेत, प्रथम. सुमित्राबाईंचं तोंड पडलं ना. आता आजीबाई पुन्हा म्हणतात कशा, अगं हे सगळं माझ्या गुंडीच्या हुशारीमुळे झालंय. बघ बघ तुझी थोरली सून किती प्रगती करतीये. आता जेव्हा या थोरली सून म्हणतात ना ऐश्वर्याला, तेव्हा सुमित्राबाईंना पण राग येतो आणि या नानांना पण राग येतो. सुमित्राबाई म्हणतात, अगं आई काय बोलतेस, थोरली सून? आजीबाई म्हणतात, नाही म्हणजे तुझ्या मनात कोणी पण असली तरी या घराची थोरली सून आता ऐश्वर्याच आहे. माझी गुंडी हुशार आहे, देखणी आहे, खानदानी आहे. अगं त्या 1.5 शाण्या ऐश्वर्यापेक्षा माझी गुंडी खूप हुशार आहे. आणि तरी सुद्धा तुला त्या जानकीचा पुळका येत असेल ना, तर जरा नानासाहेबांची अवस्था बघ. अगं म्हणजे तिच्याबद्दलचे तुझे विचार आपसूक बदलून जातील. आता सुमित्राबाई म्हणतात, ए आई, अगं यांची अवस्था मी रोज बघते बरं का, पण तू आता जरा माझ्या घराची अवस्था बघ, म्हणजे तुझे पण विचार आपसूक बदलतील. प्रेक्षकांनो, आजीबाईंना काय घेणं देणं आहे, त्यांच्या वडिलांचं घर थोडीच आहे. आता त्यांना तर मजा येते ना या सगळ्यांची भांडणं लावून द्यायला. मग आजीबाई सुमित्राबाईंच्या या वाक्यावर काय म्हणतात बघ, अगं माझे विचार नाहीच बदलणार. अगं तुझ्या या घरासाठी, तुझ्या या कंपनीसाठी माझी गुंडी झगडते. जिने या घराच्या सुखाला गालबोट लावलं, तिला माझ्या गुंडीने चांगली अद्दल घडवली आहे. आणि अशा वेळेला तू माझ्या गुंडीच्या बाजूने असायला हवं, ऐश्वर्याच्या बाजूने. आणि तू त्या जानकीच्या बाजूने बोलतेस काय सुमित्रे? अगं माझ्या गुंडीच्या यशात आनंद मान. आता नाना बिचारे डोक्यावरच हात मारतायत.
आजीबाई पुन्हा म्हणतात, विचार कर सुमित्रे, विचार कर या सगळ्या गोष्टींचा. नानांना आता इतका राग येतोय ना सासूचा की काय सांगावं प्रेक्षकांनो. नाना नुसते हात झटकत असतात त्या जेव्हा बोलत असतात तेव्हा. आता सुमित्राबाईंना पण राग येतो. आता आजीबाई असं सांगून निघून जातात. सुमित्राबाई तो पेढा नको म्हणून तिथेच बाजूला कपाटात ठेवून देतात. पण सुमित्राबाई तो पेढा नंतर उचला, कारण तिथे मुंग्या लागतील, नानांना चावल्या तर. असो एक गंमत. आता आजच्या या मालिकेचा सगळ्यात शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. ऋषिकेश स्वतःला खूप पश्चाताप व्यक्त करून घेतो. त्याला कळतंय की ऐश्वर्याच्या बोलण्यात येऊन आपण जानकीवर अविश्वास दाखवला ते चुकीचं आहे. स्पर्धेमध्ये जे काही घडलं ते सगळं आठवतो तो आणि स्वतःला आरशात बघतो आणि स्वतःला शिक्षा करून घेतो. आधी तर तो पश्चाताप व्यक्त करत म्हणतो, काय ऋषिकेश, फार माज येत असेल ना तुला स्वतःवर, फार मोठा आहे ना तुझा इगो. जानकी तुला सांगत होती की हे सगळं ऐश्वर्या मुद्दाम करतीये, चिडू नका, पण नाही, तुझी अक्कल शेण खायला गेली होती ना ऋषिकेश, पण नाही ऐकलं तू. ऐकायचं नव्हतं ना तुला, तुझा इगो महत्वाचा आहे ना रे ऋषिकेश, इगो. असं तो स्वतःलाच बोलून घेतोय प्रेक्षकांनो आणि पश्चाताप व्यक्त करतोय. आता तिथे ओवीची फुटपट्टी असते लोखंडाची आणि ती पट्टीच म्हणतात ना मराठीतून, स्केल म्हणूया इंग्लिश मधनं. तर ती स्केल तो ऋषिकेश स्वतःच्या हातावर घेतो आणि सटासट मारून घेतो स्वतःला. ऋषिकेश तुला फार इगो प्रिय आहे ना, घे आता तुझा इगो, घे करशील का आता असा, वागशील का असा, असं म्हणून तो स्वतःला हातावर जोरजोरात छड्या देत असतो. तेवढ्यात जानकी भाजी घेऊन येते आणि हा प्रकार बघून ती घाबरते. आधी तर ती ऋषिकेशला थांबवायचा प्रयत्न करते पण ऋषिकेश थांबतच नाही. शेवटी जानकी ऋषिकेशचा हात आपल्या हातावर घेते म्हणजे आणि स्वतःलाच इजा करून घेते. ऋषिकेश ऐकतच नसतो. पण आता मात्र जानकीला लागल्यावर ऋषिकेश एकदम भानावर येतो आणि म्हणतो, जानकी हे सगळं करायची काय गरज होती ग तुला? अगं लागलं ना तुला, वेडी आहेस का जानकी, कशाला मध्ये हात घातलास? आता जानकी म्हणते, असं नका करू ऋषिकेश, वेदना तुम्हाला झाल्या की नाही मला लागल्यावर? हो ना ऋषिकेश आता शांत झाला एकदम. जानकी म्हणते, जशा तुम्हाला वेदना होतात ना हो तशा मला सुद्धा होतात. आणि दोघेही जण एकमेकांकडे बघत राहतात. खरंच प्रेक्षकांनो, बॉन्डिंग असावं ना तर ऋषिकेश जानकी सारखं. हा भाग त्यांनी इथेच संपवला. आता पुढच्या भागात जानकी ऋषिकेशला खूप मोटिवेट करते. ऋषिकेश तिला म्हणत असतो, जानकी तुझ्यामुळे एक गुण गमावला मी तर तू किती मी तुला चिडचिड केली, पण आज माझ्यामुळे एक गुण गेला तर तू शांत आहेस. जानकी म्हणते, कारण आपल्या रागामध्ये न प्रेम आहे, संवाद आहे, काळजी आहे. आता आपण असं दुरावायचं नाही एकमेकांना. आता हा सौमित्र जातो सारंगला समजवायला, अरे बाबा सारंग, अजूनही वेळ गेलेली नाहीये, सुधर, या बाईचं ऐकू नको. सारंग म्हणतो, काय चाललं तुझं सौमित्र, हिचं ऐकू नको, माझी बायको आहे ती. अरे मी तिचंच ऐकणार, तुला नाही का पुळका आहे तुझ्या बायकोचा? सौमित्रच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवत म्हणतो, तुझ्या बायकोचं ऐकूनच तू लग्नातून पळून गेला होतास ना रे. बापरे, सारंगने तर आता मर्यादा क्रॉस केली आहे सगळ्या प्रेक्षकांनो, भयंकर झालाय सारंग. पण आता इकडे 3 पायाच्या शर्यतीमध्ये ऋषिकेश जानकी कसे जिंकतात ना ते पुढे बघत राहा. त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे खरेखुरे रिव्ह्यू ऐकण्यासाठी आपल्याला आपल्या सबस्क्रायबर्सची फॅमिली मोठी करायची आहे. तुम्हाला जर माझा हा रिव्ह्यू ऐकायला आवडत असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना माझा रिव्ह्यू नक्की शेअर करा. आणि कसा वाटतो तुम्हाला रिव्ह्यू मला कमेंट करून आवर्जून सांगत जा. मी तुमच्या कमेंटची रोज वाट बघते. तर प्रेक्षकांनो, भेटूयात उद्या सकाळी नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. धन्यवाद.